नमस्कार मित्रांनो, वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि कोणता तो मोठा बदल आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्या वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये 1500 रुपये प्रति महिना वृद्धांना मिळत असतो, परंतु आता यामध्ये मोठा बदल करण्यात येत आहे आणि तो बदल करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। त्यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे की वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत। जसं की लाडक्या बहिणींसाठी त्यांनी वाढ केलेली आहे, त्यांच्या घोषणापत्रामध्ये 3000 रुपये प्रति महिन्याला ते देणार आहेत लाडक्या बहिणींसाठी। तसंच आता वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये त्यांनी वाढ केलेली आहे आणि ती वाढ म्हणजे 2100 रुपये, म्हणजे वृद्धावस्था पेन्शन योजना आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळणार जर त्यांची सरकार आली तर। आता सध्या त्यांना 1500 रुपये मिळत आहेत, परंतु जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा यांचं जर सरकार आलं तर मात्र यांना 2100 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत। हा खूप मोठा बदल त्यांच्यासाठी झाला आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे। तसंच सरकार जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी, सरसकट कर्जमाफीसुद्धा करणार आहे। त्यांच्या घोषणामध्ये त्यांनी स्पष्ट जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आम्ही करणार आहोत। तर अजूनही त्यांनी खूप सारे घोषणा केलेल्या आहेत जे की महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। जर त्यांचं सरकार आलं तर सर्वांसाठीच त्यांनी चांगल्या योजना आणलेल्या आहेत। तर वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये खूप मोठा हा जो बदल आहे, जी किस्त वाढवून मिळणार आहे, त्यासाठी वृद्धांना खूप मोठा सहाय्य मिळणार आहे, त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि त्यांचे जीवन जे आहे ते आनंदाने व्यापित व्हावे यासाठीची धोरणे आहेत ती लवकरच लागू होणार आहेत जर त्यांची सरकार आली तर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।